नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करियर काउन्सिलिंग मध्ये. मी योगेश गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करियर मेंटॉर. तर जसं की आपल्या मागे टायटल लिहिलेलं आहे, मॅनेजमेंट लेवल म्हणजेच इन्स्टिट्यूट लेवल म्हणजेच मॅनेजमेंट कोटा ची आता प्रवेश नोंदणी सुरू झालेली आहे. याआधी आपण एक व्हिडिओ बनवला होता की या वर्षीचे मॅनेजमेंटचे ऍडमिशन कसे होणार आहेत. खूप विद्यार्थ्यांना तो व्हिडिओ आवडला. महाराष्ट्रामध्ये 15,000 पेक्षा जास्त विद्यार्थी पालकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे. तर आता या वर्षीचे आता जे या प्रोसेसमध्ये आहेत, चौथ्या कॅप राऊंड नंतर जे काही मॅनेजमेंटचे ऍडमिशन होणार म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन होणार, ज्यासाठी आपल्याला सांगितलं की शासनाने 3 पट फीसची लिमिट लावलेली आहे. कॉलेजेसला सांगितलेलं आहे की तुम्हाला जर एखाद्या विद्यार्थ्याला मॅनेजमेंट कोटात ऍडमिशन द्यायचं असेल तर ते तुम्हाला ट्रान्सपरंट पद्धतीने द्यावं लागेल. त्यासाठी तुम्ही हायेस्ट 3 पट फीस आकारू शकतात. ओके, तर हे मॅनेजमेंट लेवलचं जे ऍडमिशन आहे इन्स्टिट्यूट कोटामधलं, तर हे मॅनेजमेंट कोटाचं इन्स्टिट्यूट लेवलमध्ये जे ऍडमिशन आहे ह्याला आता ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे. ही नोंदणी नेमकी कशा प्रकारे करायची हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यायचे. यासाठी 2 प्रकारे आपल्याला नोंदणी करायला त्यांनी सांगितलेलं आहे. 2 प्रकारे. ओके, मॅनेजमेंट कोटातनं ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे डोनेशन देऊन ज्या विद्यार्थ्यांना बघायचंय त्या विद्यार्थ्यांनी या प्रकारे इथे अप्रोच करायचा आहे. त्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे आणि यातनं निर्णय घ्यायचा आहे. बघा, 2 प्रकारे तुम्ही डोनेशन देऊन ऍडमिशन घेऊ शकतात. एक, तुम्हाला त्या कॉलेजच्या वेबसाईट वरती अप्लाय करायचं. कॉलेजच्या वेबसाईट वरती लिंक बहुतांशी कॉलेजचे आलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करायचे की मला या कॉलेजच्या मॅनेजमेंट कोटासाठी इन्स्टिट्यूट लेवल कोटामध्ये मॅनेजमेंट लेवलमध्ये मला ऍडमिशन घ्यायचंय. इथे डोनेशन म्हणजे इथे तुम्हाला फीसच्या तिप्पट फीस भरून जावं लागेल. सध्या प्रत्येक कॉलेज तुम्हाला तिप्पटच फीस आकारणार. तेव्हा तुम्हाला काय करायचंय, प्रत्येक कॉलेजला तुम्हाला अप्लाय करायचंय. नंतर त्या कॉलेजमध्ये जाऊन व्हिजिट करून बघायचे की तिथे ऍक्च्युअली त्या कॉलेजच्या सीटचा रेट काय आहे. स्टँडर्ड कॉलेजेसमध्ये हा रेट 3 पटच आहे, पण बाकी ब्रांचेससाठी तुम्हाला दुप्पट, 2.5 पट, 1.5 पट किंवा सिंगल टाइम्स वर पण तुम्हाला ती सीट मिळू शकते. तर सगळ्यात पहिलं काय, तुम्ही कॉलेजच्या वेबसाईटवरती अप्लाय करू शकतात. दुसरं, कॅपच्या पोर्टलवरती पण ही नोंदणी करायची लिंक सुरू झालेली आहे. ती आपण कशी सुरू झालेली आहे बघूया. ओके, तुम्हाला तुमचं कॅपचं जे पोर्टल आहे आपलं, हे विद्यार्थ्याचं इथे लॉग इन बघूया आपण. इथे डाव्या साईड सगळ्यात खाली इथे जे आपल्या कॅन्डिडेटची माहिती येते, ऑप्शन लिस्ट येते, याच्या आधी आपण बघितलं सगळी माहिती. इथे इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म नावाचा प्रकार येतो. इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन इथे तुम्ही क्लिक करू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला बघा, दिस इज नॉट द कॅप ऑप्शन फॉर्म. इथे तुम्हाला काय करायचंय, विद्यापीठ निवडायचे. सपोज की मला पुण्यामध्ये एखाद्या कॉलेजला मॅनेजमेंट कोटामध्ये ऍडमिशन घ्यायचंय. सपोज की इथे मी पुण्यामध्ये जिल्हा पुणे निवडतोय आणि सगळे कॉलेजेस सर्च करतोय. इथे माझ्याकडे आले कॉलेजेस. ओके, तुम्हाला कुठल्या कॉलेजच्या कुठल्या ब्रांच मध्ये ऍडमिशन घ्यायचंय ते तुम्ही इथे निवडू शकता. आता इथे मी अवसर इथं मॅनेजमेंट कोटा नाही, सगळेच कॉलेजेस आले. सपोज की मला इथे आता एक PICT कॉलेजमध्ये मॅनेजमेंटला मला अप्लाय करायचं. PICT सिलेक्ट केलं मी आणि पुढे गेलो. ओके, ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स. ओके, प्रोसीड. अप्लाय फॉर IL, अप्लाय फॉर ए कॅप. इथे बघा 2 प्रकारे तुम्ही तिथे अप्लाय करू शकतात. IL मीन्स इन्स्टिट्यूट लेवल, इथे दिलेलं आहे. IL मीन्स इंस्टिट्यूशन लेवल कोटा. ए कॅप मीन्स सीट रिमेनिंग वॅकंट आफ्टर द कॅप, आफ्टर कम्प्लिशन ऑफ कॅप राऊंड. ओके, तर लक्षात घ्या, जर तुम्हाला इथे या कॉलेजमध्ये मॅनेजमेंटच्या जागा घ्यायची असेल तर तुम्हाला IL ला क्लिक करायचं. ओके, पण जर या सीटसाठी तिप्पट फीस असणार आहे. पण तुम्हाला जर त्याच कॉलेजमध्ये जर ए कॅप सीट्स म्हणजे 4 कॅप नंतर ज्या सीट शिल्लक राहतात त्या सीट्सला जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला इथे ए कॅपला क्लिक करायचंय. ए कॅपला क्लिक केल्यानंतर आपण बघूया पुढे काय काय होतं ते. आपण हा फॉर्म कन्फर्म करणार नाहीये, फक्त एक सॅम्पल बघतोय आपण. इथे बघा, आपण फक्त कॉलेजला अप्लाय केलंय, ब्रांचेस वाईज आपण निर्णय घेतलेले नाहीयेत सध्या. ओके, आपण इथे ब्रांचेसला पण इथे बघूयात. ब्रांचेस वाईज पण जर निर्णय घ्यायचा असेल, सिलेक्ट इन्स्टिट्यूट स्टेटस. इथे मी बघूयात की अनएडेड मध्ये जर मला जायचं असेल, अनएडेड मध्ये ऑटोनॉमिक स्टेटस ऑल आणि मायनॉरिटी स्टेटस ऑल. इन्स्टिट्यूट वाईजच तुम्हाला इथे अप्लाय करायचे. ओके, ज्या त्या इन्स्टिट्यूटला तुम्हाला जायचे त्या इन्स्टिट्यूटला तुम्हाला अप्लाय करायचे. इथे ऑल युनिव्हर्सिटी मधले सध्या आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी निवडू. परत सर्च करू. पुण्यातले सगळे प्रायव्हेट कॉलेजेस आपल्याकडे येत आहेत. त्यामधलं आपण परत 6271 किंवा 6273 VIT किंवा आपण VIT ला पण इथे अप्लाय करूया. ओके, VIT ला खाली ऍड सिलेक्ट ऑप्शन्स मध्ये जाऊया. सगळ्यात खाली परत आपण 7 प्रोसीड म्हणूया. इथे 2 कॉलेज आले. दोन्ही कॉलेजच्या तुम्हाला कुठल्या प्रोसेसला, इथे बघा ब्रांच वाईज त्यांनी विचारलेलं आहे का, सध्या ब्रांच वाईज त्यांनी तुम्हाला विचारलेलं नाहीये. तुम्हाला तिथे मेरिटनी जावं लागणार. तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथे कुठली ब्रांच मिळू शकते बघता येतं. सध्या तरी त्यांनी ब्रांच वाईज इथे विचारलेलं नाहीये. ओके, इथे बघा पुढे काय आलं, ऑप्शन फॉर्म समरी, अप्लाय फॉर IL राऊंड, कॅप राऊंड 1, VIT वगैरे वगैरे. ओके, आता इथे बघा या प्रकारची माहिती इथे आलेली आहे. कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म. इथे मी 7 प्रोसीडला जातो अजून. ओके, कन्फर्म. अजून तरी आपण इथे कन्फर्मला क्लिक केलेलं नाहीये.
ओके, हे ऑप्शन फॉर्मची जी समरी आहे ही आपण परत परत एडिट करू शकतो शेवटपर्यंत. बघा हे जे आहे याच्यामध्ये आपण अजूनही ऑप्शन ऍड करू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना आधी डिसाईड करायचं की मॅनेजमेंट कोटात आपल्याला कुठं कुठं जायचंय, त्या कॉलेजची यादी डिसाईड करायची की टॉप कॉलेजमध्ये आपल्याला डोनेशन देऊन किंवा तिप्पट फीस देऊन जर जायचं असेल तर तुम्ही निर्णय त्या प्रकारे घ्यायचा आहे आणि तुम्ही IL ला अप्लाय करायचे. जर तुम्हाला एखाद्या कॉलेजला वाटते की मला एक कॉलेज लागते, त्याच्या 3-4 कॉलेज वरती मला स्पॉट वन मध्ये बघायचे, तर तुम्ही सेम तुम्ही त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती पण अप्लाय करू शकता किंवा कॅपमध्ये पण अप्लाय करू शकता. कॅपमध्ये अप्लाय केलेलं खूप सोपं आणि खूप सिंपल आहे. तुम्ही कॅपमध्ये पण अप्लाय करून त्या कॉलेजच्या ह्याच्यासाठी जाऊ शकता. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त तुम्ही ही जी सुविधा ऑनलाईन दिलेली आहे, बघा प्रत्यक्ष कॉलेजला अप्लाय करायला बरीच फीस पण लागू शकते. तेव्हा तुम्ही कॅपचा यूज करून त्या कॉलेजच्या ए कॅपमध्ये किंवा इन्स्टिट्यूट लेवलमध्ये भाग घेऊ शकता. जे विद्यार्थी ज्या कॉलेजच्या इन्स्टिट्यूट लेवलला किंवा ए कॅपला अप्लाय करतील त्यांची नावं त्या कॉलेजमध्ये जातील. जेव्हा केव्हा त्यांचे ए कॅप किंवा इन्स्टिट्यूट लेवल राऊंड होणार 4-4थ्या राऊंड नंतर, तेव्हा त्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष तिथं हजर राहणं गरजेचं आहे. फक्त तुम्ही अप्लाय इथं करू शकतात. ओके, तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती आहे की त्यांनी या सुविधेचा फायदा घ्यायचा आहे. जर तुम्हाला मॅनेजमेंट कोटातनं जायचंय किंवा तुम्हाला स्पॉट राऊंडला जायचं असेल तरी देखील तुम्ही ह्या सुविधेचा फायदा घेऊ शकतात. ओके, तुम्हाला लॉगिन मध्ये खाली डाव्या साईडला दिलेला आहे पोर्टल, त्या पोर्टलमध्ये जाऊन तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म कॅपचा ऑप्शन फॉर्म तुम्ही बघू शकतात आणि प्रोसीड करू शकता. इथे बघा डाव्या साईडला सगळ्यात खाली इथे तुम्हाला दिसेल इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म. इथे जाऊन तुम्ही ज्या ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला स्पॉट राऊंडला किंवा इन्स्टिट्यूट लेवलला जायचंय ते व्यवस्थित त्यानुसार टिक करायचं. जिथे जिथे स्पॉट राऊंडला जायचं तिथे ए कॅप म्हणजे स्पॉट म्हणजे ए कॅपला तुम्ही तिथे क्लिक करायचं. जिथे मॅनेजमेंट कोटाला जायचे तिथे तुम्ही IL ला क्लिक करायचे आणि तुमचा फॉर्म तो कन्फर्म करायचा आहे. तुम्ही 1 सप्टेंबर पर्यंत हा फॉर्म कन्फर्म करू शकता. इथे तुम्हाला दिसेल ह्याच्या ज्या इम्पॉर्टंट डेट्स आहेत, आपल्या ज्या लॉगिनच्या इम्पॉर्टंट डेट्स आहेत, 1 सप्टेंबर पर्यंत आपल्याला ही डेट दिलेली आहे. 1 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला ही डेट दिलेली आहे. त्या डेट पर्यंत तुम्ही इथे स्पॉट राऊंडला अप्लाय करू शकतात. इथे त्यांनी इम्पॉर्टंट डेट्स मध्ये इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म 25 जुलै ते 1 सप्टेंबर इथे बघू शकता. 25 जुलै ते 1 सप्टेंबर पर्यंत तुम्ही मॅनेजमेंट कोटा किंवा इन्स्टिट्यूट लेवलसाठी अप्लाय करू शकतात. आता यासाठी विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंगकडे यायचं नाही की आमच्याकडे पण यायचं नाहीये. इथे तुम्ही स्वतः निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला कुठे कुठे अप्लाय करायचे. तिथे कॉलेज निवडायचे, जिथे मॅनेजमेंट कोटात जायचे तिथे IL निवडायचे, जिथं स्पॉट वन जायचे तिथे ए कॅप सीटचा ऑप्शन निवडायचा आणि तुम्ही तुमचा फॉर्म 1 सप्टेंबर पर्यंत सबमिट करून ठेवायचा आहे. आता घाई करायची नाहीये, आधी थोडं कॅप होऊ द्या. कॅप 2, 3, 4 मध्ये काय लागतं बघा. 3rd कॅप 4th कॅप नंतर तुम्ही हा फॉर्म भरू शकतात. पण आवर्जून तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे जेणेकरून तुम्हाला वैयक्तिक धावपळ होणार नाही. तुम्ही जास्तीत जास्त ठिकाणी स्वतः पोहोचू शकता आणि तुमच्या प्रोसेसमध्ये म्हणजे तुम्हाला कळेल तुमचा नंबर कुठे जास्तीत जास्त कुठे ठिकाणी लागला. बघा फॉर्म जर इथे ऑनलाईन भरला तर नंबर ऑनलाईन लागणार नाहीये. तुम्हाला त्या कॉलेजमध्ये प्रत्यक्ष हजर राहावं लागणार आहे, तो भाग वेगळा. पण तुम्ही अप्लाय करण्यासाठी तुमची आता धावपळ कमी झालेली आहे. तुम्ही एका ठिकाणी राहून सगळीकडे अप्लाय करू शकता. तेव्हा सगळ्यांना विनंती आहे, मॅनेजमेंट कोटा असेल किंवा ए कॅप असेल, आता मी टायटलमध्ये जरी मॅनेजमेंट कोटा म्हणला असेल तरी ए कॅपच्या सीट्सला देखील अप्लाय करता येते. तुम्ही इथे ए कॅपला देखील अप्लाय करू शकता जेणेकरून तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये ओपनच्या फीसवरती ह्या जागा मिळू शकतात. ए कॅपच्या सीट्स म्हणजे ओपनच्या फीसवरती मिळणाऱ्या जागा. कॅप 4 मधनं शिल्लक राहिलेल्या जागांना ए कॅप जागा म्हणतात. जर तुम्हाला मॅनेजमेंट कोटाच्या 20% जागांपैकी पाहिजे 3 पट फीस बघून, त्या तुम्ही IL मध्ये अप्लाय करून तुम्ही घेऊ शकता. त्या सर्वांनी ह्या सुविधेचा फायदा घ्यायचा आहे आणि आपला इन्स्टिट्यूट लेवलचा किंवा ए कॅपचा फॉर्म इथूनच सबमिट करायचा आहे जेणेकरून तुमची धावपळ होणार नाही. तर ही झाली इंजिनिअरिंगच्या मॅनेजमेंट कोटाबद्दल किंवा ए कॅप मध्ये अप्लाय कसं करायचे याबद्दलची माहिती. इंजिनिअरिंग ऍडमिशनची अशीच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू. झालं सर.